सकाळी संचलन झालं, त्यांनी आपला कार्यक्रम सोडला का? नाही. परंपरेचे कार्यक्रम चालतच राहतील, पण त्याचबरोबर महाराष्ट्रावरती संकट आहे आणि या संकटाच्या काळामध्ये सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होतो. तुम्ही प्रचाराचा रणनीती कुठला जाईल? उद्धव साहेब आज आपले विचार मांडतील, त्यातून ते पुढची सगळी रणनीती जी काय आहे किंवा शिवसेना कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाईल याचं देखील ते मार्गदर्शन करतील. मला असं वाटतं थोड्या वेळातच विचारांचं सोनं आहे हे अख्खा महाराष्ट्रातले शिवसैनिक लुटतील. एका काळी नितेश राणे हे RSSवर टीका करत होते. आज मात्र त्यांनी RSSच्या प्रवेशात दिसून आले आणि मला असं वाटतं तुम्ही नीट त्यांची टीका ऐकली नाही. ते RSSला अर्धी चड्डी म्हणायचे आणि ते आज अर्ध्या चड्डीतच आहेत, पण त्यांच्यासाठी ती फुल आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणालात की पारंपरिक पद्धतीनं या शिवतीर्थावर दसरा मेळावा पार होत आहे, पण शिवसेना शिंदे गटातर्फे देखील म्हटलं गेलं आहे की देसकोळ येथे पारंपरिक पद्धतीनं साधेपणानं मेळावा पार करा. हो ना, परंपरा आहे आणि परंपरा पार पाडायला कोणाचंच काही ऑब्जेक्शन नसायला पाहिजे. महाराष्ट्रावर संकट आहे, संकटामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने एक दिलाने एकजुटीने या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. पण याच्यासाठी आपली परंपरा बाजूला ठेवण्याची काही गरज नाही. आज अख्ख्या दसरा देखील विजयादशमी दशमीचा सोहळा आहे. आज अख्खा महाराष्ट्र साजरा करतोय, परंतु ही भावना मनात आहे की या महाराष्ट्रावरती संकट आलं आहे, शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे, ही भावना देखील आमच्या मनात आहे. देसकोळमध्ये साधेपणाने ते साजरे करतात. सगळेच जण साधेपणाने करत आहे. नेस्कोमध्ये साधेपणाने करत असतील, शिवाजी पार्कवरती साधेपणाने होतोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हे भान ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रावरती संकट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.